कुलदेवता. तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी, संकट सगळं दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा करणं खूप आवश्यक आहे. या 5 गोष्टी आहेत ज्या अगदी तुम्ही आपल्या कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात. बाकी काही नाही केलं, काही करायला नाही जमलं तरी पण चालेल. फक्त या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या, जेणेकरून कुटुंबात सुख, शांती तसेच समृद्धी नांदते. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? चला तर मग जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुलदेवी हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुलाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रांतील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षणं असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थितसुद्धा करणं असू शकतं. आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो. म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणंही तितकंच आवश्यक आहे. फार काही करता नाही आलं तरी 4 गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम. पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची देवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप तुम्ही नियमित करा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवताचा नामजप करावा आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदैवत आहे, आम्हाला माहितीच नाही, तर आम्ही काय करावं? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवतं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे देवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी
तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं. आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदैवत होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, आता वळूयात 5व्या गोष्टीकडे. मी मगाशी म्हटलं तसं वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. कोणती आहे ती गोष्ट? चला तर मग बघूया. तुमच्यावर प्रसन्न होईल, तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकतात, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे. कुणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल, तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात. तर तुमच्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातनं बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे, अशी प्रार्थना करून फूल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत. आणि या 2 पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यात भरून तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते. मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊ जाऊ शकत नाही का? तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्तीसुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य तिला अर्पण करायचा आहे. आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य तिला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते, तू आमची रक्षणकर्ता आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. तुला तो नक्की आवडेल. अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकाला द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडासा प्रसाद गाईलासुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. मंडळी, लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन झाल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो. ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य, पेढे, लाडू मिळतात.
पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल? पण तेच त्या जागी त्या मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दहीभातसुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील, कारण आई ही प्रेमाची भुकेली आहे. तसंच देवसुद्धा प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ घेऊन जायचा आहे. तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल. याबद्दल तुमचे काय मत आहे आणि तुम्ही कुलदेवतेला जाताना काय घेऊन जाता? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.